तर भाजप निवडणूक अधिकारी मॅनेज करतं रुपाली पाटलांनी गंभीर आरोप केलेला आहे। भाजपने 119 जागा मॅनेज केल्याचं रुपाली पाटील यांनी म्हटलं। निलेश काळे या अधिकाऱ्यानं फसवणूक केल्याचं देखील रुपाली पाटलांनी म्हटलंय। 17 मशीन आम्हाला न सांगता बदलल्या, व्हिडिओ दाखवत रुपाली पाटलांनी हा आरोप केलेला आहे। निलेश काळेंनी हा सगळा फ्रॉड केला। पटकन त्यांनी ती मतमोजणी पूर्ण करून निकाल सुद्धा जाहीर केला। जर तो निकाल ऐकायला जे प्रतिस्पर्धीतले इतर उमेदवार नाहीयेत तर त्यांना घाई कोणती झाली होती आणि भाजपचे उमेदवार निर्लज्ज सारखा जो त्यांचा विजय नाहीये त्याचं प्रमाणपत्र घ्यायला येतात, ही शोकांतिका आहे। अरे तुम्हाला जिंकायचंय ना, जिंका, कामानी जिंका। मी आजही चॅलेंज करते, हे तेच उमेदवार घ्या, हीच पद्धत राबवा, इन कॅमेरा मध्ये राबवा आणि लोक मतदान कोणाला देतात ते पहा। किती निलेश काळे निवडणूक अधिकारींनी बायस आणि बेकायदेशीर काम केले ते बघा। 13 तारखेला मी मशीन्स बदललेल्या आहेत, त्या मशीन बदलायच्या आधीच आम्हाला का नाही बोलवलं त्या सांगितल्या नाही, 14ला सांगितलं नाही, 15ला मतदानाच्या वेळी सांगितलं नाही आणि 16ला टेबलावर आल्यावर आम्हाला कळतंय। बरं एक मशीन नाही हो, 17 मशीन्स, 17 मशीन्स। मग सांगा भाजपच्या उमेदवाराचं जिंकणं तुम्ही लोक तरी मान्य करणार आहात का नाही? विश्राम भागाच्या जे युनिट आहे, जे डीसीपी रावले साहेब आहेत, त्या सगळ्या पोलिसांवर खरं कारवाई केली पाहिजे। तर दुसऱ्याचा पोरगा आपल्या मांडीवर बसवायचा आणि माझं म्हणायचं अशी भाजपची गत आहे। भास्कर जाधवांनी ही टीका केली आहे। लोकांचे आमदार चोरायचे आणि आमचा पक्ष मोठा झाला असं सांगायचं भास्कर जाधवांची भाजपवर टीका पाहायला मिळते। दुसऱ्याचा पोर आपल्या मांडीवर बसवायचं आणि माझं झालं म्हणून सांगायचं। ही ह्याच्या अशा परिस्थितीमध्ये निवडणुका कशा जिंकतात? ईव्हीएम मशीन आज सकाळी मी बातमी वाचली की केरळ सरकारनं निर्णय केला, परवाच्या दिवशी हरियाणा सरकारमध्ये निवडणुका झाल्या, त्या बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, त्या सगळ्याच्या सगळ्या भारतीय जनता पार्टी हरली। तर मंत्री जयकुमार गोरेंकडून पाटणसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले। गोरेंच्या विधानाबाबतची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली। पाटणमध्ये पॅकेजची भाषा चालत नाही असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। कितीही पॅकेज दिले तरी जनतेला काही फरक पडणार नाही, शंभूराज देसाईंनी वक्तव्य केलं। पाटण तालुक्यामध्ये असली पॅकेजची भाषा चालत नाही। विकास कामांच्या पाठीमागे जाणारा तो तालुका आहे, विचारांच्या पाठीमागे जाणारा तो तालुका आहे। लोकांच्या सुखादुखात कोण उभं राहतं आणि निवडणुकीपुरतं लोकांच्या दारात कोण येतं याची परिपूर्ण जाणीव असणारा तो तालुका आहे। त्यामुळं अशा पॅकेजची भाषा जरी किती मोठ्या नेत्यांनी केली असली तरी ते आणि असली किती पॅकेजची पोती आणून जरी ओतली आमच्या तालुक्यात तरी त्याचा कसलाही परिणाम या निवडणुकीमध्ये होणार नाही। विकासाच्या मुद्द्यावर आणि लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशीच पाटण तालुक्यातली जनता या निवडणुकीमध्ये उभी राहील।